नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं भेंडीची नवीन रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथे भेंडी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ पुसून घेतली आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. आता इथे हिरवी मिरचीचे देठ काढून घ्यायचे. मिरची जेवढी लागणार आहे तेवढीच घ्यायची. जास्त तिखट असल्यास थोडी टाकायची. आता इथे भेंडीचे दोन्ही बाजूचे देठ काढून भेंडी कट करून घ्यायचे. आता सर्व भेंडी कट करून घ्यायची. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे भेंडी कट करून झालेली आहे. टोमॅटो पण कट करून घ्यायचा आहे. तर कोणतीही वस्तू भेंडीमध्ये आंबट वस्तू टाकल्यावर चिकट होत नाही. यासाठी इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. आता इथे कोथिंबीर आणि थोडेसे लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत 2-4. आता इथे कढईमध्ये सुरुवातीला मिरची भाजून घ्यायची. आता इथे मिरची भाजलेली आहे, बाजूला काढून घ्यायची. आता याच कढईमध्ये भेंडी टाकून भाजून घ्यायची. आता इथे मी भेंडीचा ठेचा बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता ह्याच्यातच कोथिंबीर पण भाजून घ्यायची. टोमॅटो पण टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये. छान असं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण याच्यात टाकून घ्यायचे. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चवीनुसार मीठ टाकायचे. मिठामुळे लगेच भाजली जाते भेंडी. आता 2-4 लसूण पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये. आता सर्व एकत्र करून छान असं भाजून घ्यायचे. अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत. आता या पद्धतीने एकदम छान असं भाजून झालेलं आहे, बघू शकता. आता इथे 1 चमचेभर आंबट दही टाकलेलं आहे. त्यामुळे पण भेंडी चिकट होत नाही यासाठी. आता इथे भेंडी थंड होईपर्यंत इकडे मी मिरचीचा ठेचा वाटून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता ह्या भेंडीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला याच कढईमध्ये एकदम छान असं ठेचून घ्यायचंय. आता इथं एकदम छान असं बारीक झालेलं आहे, बघू शकता. या पद्धतीनं मी कुटून घेतलेलं आहे. आता इथं गॅसवर कढई ठेवली, 1 पळी तेल टाकायचंय. आता जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच ह्याच्यामध्ये लसूण वाटून टाकायचं थोडासा. आता इथं लसूण टाकलेलं आहे मी थोडासा. आता लगेच वाटलेली भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय. थोडीशी हळद टाकायची. तर तुम्ही ह्याला भेंडीचं भरीत पण म्हणू शकता. एकदम छान चवदार अशी रेसिपी आहे. आता इथं तयार झालेलं आहे, बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे. आता मिक्स करून घ्यायचे. आता इथे भेंडीचा ठेचा तयार झालेला आहे, बघू शकता. या पद्धतीने झालेला आहे तयार. आता ही भाकरीसोबत तर एकदम छान चवदार असा लागतोय. आता मी ही भेंडीचा ठेचा भाकरीसोबत खायला घेणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.